मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आय एम डॉक्टर प्रवीण कदम, इंटर्न ॲट जेएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर सांगायचं झालं तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BMS, BHMS, BDS, PG3B, BSc नर्सिंग, BMS, बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स तसेच सेंट्रलचे MCC अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया सर्व कोर्सबद्दल विस्तृत माहिती पुरवली जाते. तर सर्वात जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये टोटल जे आहे 25 सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे. तर त्यापैकी जे आहे एक कॉलेज जर सोडलं वेदांता पालघर, यामध्ये तुम्हाला सरळ सरळ फीस भरावी लागते. बाकी सर्व कॉलेजला जे आहे तुम्हाला कॅटेगरी बेनिफिट भेटतो. कॅटेगरी बेनिफिट भेटत असतो म्हणजे तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार तुमची जे काही फीस माफ होत असते त्यानुसार तुमची फीस माफ होते. तर सांगायचं झालं तर ते 25 सीट आहेत त्यापैकी जे आहेत 3599 या जे टोटल सीट आहेत 25 कॉलेजमध्ये त्याच्यापैकी जे आहे 3599 पैकी 509 ज्या सीट्स आहेत 509 सीट जे आहे ते इन्स्टिट्यूशनल कोटा थ्रू फिल केल्या जातात. त्याच्यामध्ये 3 किंवा 5 पट या रेंज मध्ये तुम्हाला फीस पडू शकते. आणि त्यानंतर जर सांगायचं झालं तर स्टेट कोटा थ्रू जर फीस बघायला गेलं तर स्टेट कोटा थ्रू टोटल सीट्स आहेत 3090. तर या 3090 चा काय कट ऑफ राहू शकतो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर सांगायचं झालं तर तुमच्या कॅटेगरीनुसार याचा कट ऑफ डिफरन्स करतो व्हॅरिएशन. तर जर तुमची कॅटेगरी व्हीजे असेल तर 466 या मार्कापर्यंत. ओपन कॅटेगरी जर असेल तुमची तर 477. SCBC कॅटेगरी जर असेल तुमची तर 477 याच रेंज मध्ये. SCBC आणि OBC कॅटेगरी जरी असेल तर 477. SC कॅटेगरी असेल तर 421. ST कॅटेगरी असेल तर 327. NT1 कॅटेगरी असेल तुमची तर 441. NT2 कॅटेगरी असेल तुमची तर 477. NT3 कॅटेगरी असेल तुमची तर 479. या रेंज मध्ये जर तुमचे प्लस मायनस 10 मार्क येत असतील तर तुम्हाला महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच आपण त्याला प्रायव्हेट कॉलेज म्हणतो यामध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटू शकते. तसेच तुम्हाला त्याच्यामध्ये कॅटेगरी बेनिफिट पण भेटतो. हा जो कट ऑफ आहे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे हा पूर्णपणे डिपेंड करतो किती विद्यार्थी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला प्रेफरन्स देतात. जर विद्यार्थ्यांनी जास्त सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला प्रेफरन्स दिला तर गव्हर्नमेंट नंतर तर त्याचा कट ऑफ आणखी वाढू शकतो. जर कमी विद्यार्थी जर त्याचा कट ऑफ आणखी कमी होऊ शकतो. हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. या रेंज मध्ये व्हेरिएशन होऊ शकते आणि हा कट ऑफ जे आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंड पर्यंत मी सांगत आहे. फर्स्ट सेकंड राऊंडचा कट ऑफ नाही आहे. याच्यामध्ये थोडासा व्हेरिएशन होऊ शकते. हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. पुन्हा एकदा सांगतो, ओपन कॅटेगरी असेल तर 477, VJ कॅटेगरीसाठी 466, SCBC कॅटेगरीसाठी 477, OBC साठी 477, SC साठी 421, SC साठी 421, त्यानंतर ST साठी 327, NT1 साठी 441, NT2 साठी 477 आणि NT3 साठी 479. या रेंज मध्ये जर तुम्हाला मार्क असतील तर नक्की तुम्हाला महाराष्ट्रामधील सेमी गव्हर्नमेंट JMC भेटू शकते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण BMS चा कट ऑफ बघणार आहोत की BMS चा काय असू शकतो गव्हर्नमेंट तसेच सेमी गव्हर्नमेंट. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.